नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी दुपारी अक्षरशः थरारून गेलाय। एका नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भर दिवसा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। मात्र जेजुरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही तासातच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे। तसेच 4 पैकी 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय। कापूरहोळ येथील युवकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना उसातून बाहेर पडल्यावर माणकीच्या डोंगरामध्ये पकडण्यात यश आलंय। अक्षय लक्ष्मण इंगुळकर, अक्षय दत्तात्रय भालेराव दोघे राहणार मांजरी हडपसर यांना ताब्यात घेतलंय। इतर फरार आरोपी पंकज भालेकर, गणेश धाडवे राहणार कामथडी यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचोरे यांनी दिली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून एका काळ्या XUV 700 MH 12X 5353 या कारमधून युवकाला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले। हा प्रकार अचानक घडल्याने गावात एकच खळबळ उडाली। कुटुंबियांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली तर ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारेही मदतीचा संदेश देण्यात आला। घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी नीरा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेऊर-नीरा मार्गावर तत्काळ नाकाबंदी उभारली। नीरा आउटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे, हरिश्चंद्र करे, प्रसाद कोळेकर यांनी तातडीने कारवाई करत अपहरण करण्याचा मार्ग बंद केला। संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारे एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली। पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच चालकाने वेग वाढवला, मात्र अरुंद रस्ता आणि घाई गडबडीत कार उसाच्या शेतात जाऊन कार अडकली आणि परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले। अपहरणकर्त्यांनी उसाच्या पिकाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला, पण पोलिसांनी तत्परतेने कारमधून युवकाला बाहेर काढत त्याची सुरक्षित सुटका केली। यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचोरे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली। त्यानंतर युवकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तो सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।